जयप्रकाश नारायण संपूर्ण क्रांतीचे जनक, आणीबाणीविरोधात आंदोलन उभारून देश ढवळून काढणारे आणि विद्यार्थी चळवळीला एक नवी दिशा देणारे लोकनायक, ज्यांच्या नावाने दिल्लीत एम्स ट्रॉमा सेंटर ओळखलं जातं. त्याच ट्रॉमा सेंटरच्या 6व्या मजल्यावर बेड नंबर 9 वर सध्या 19 वर्षाचा साहिल लोचब रक्ताच्या थारोळ्यात पडू नये. साहिलच्या उजव्या डोळ्याची दृष्टी परत येण्याची शक्यता फक्त 1% उरली. ज्या दिल्ली पोलिसांची वर्दी परिधान करण्यासाठी साहिलनं दिवसरात्र अभ्यास केला, त्याच पोलिसांच्या पेपर लीक घोटाळ्याने त्याला रस्त्यावर आणलं आणि त्यांच्या जाचानं त्याचा डोळा हिरावून घेतलाय. दुसरी स्टोरी आहे इर्शाद शेखची. निळ्या वर्दीतील रॅपिड ॲक्शन फोर्सच्या जवानानं समोर बंदूक ताणल्यावर इर्शादनं त्यांना हात जोडून विनवणी केली होती, साहेब आम्हाला मारू नका, आम्ही विद्यार्थी आहोत, या देशाचे नागरिक आहोत, कोणी दहशतवादी नाही आहेत. पण तरीही त्या जवानाने थेट बंदूक रोखली आणि ट्रिगर दाबला. 20 जुलैच्या आंदोलनादरम्यान या दोघांवरही पॅलेट गनने गोळीबार झालाय. शरीरावर छर्रे आणि खोल जखमा या अन्यायाची ग्वाही देत आहेत. पण दिल्ली पोलिसांनी मात्र छाती ठोकून सांगितलंय की त्यांनी पॅलेट गन चालवलीच नाहीये. हे सत्य लपवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी पालिका बाजार आणि जंतर मंतरवर असलेल्या सैनिकांच्या हातात 12 बोरची पंप ॲक्शन रायफल स्पष्ट दिसत होती. दिल्ली पोलीस पळ काढत आहेत आणि CRPF मौन बाळगुने. म्हणजेच कागदावर पोलिसांचे हात स्वच्छ राहावेत आणि रुग्णालयात पडलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे ते छर्रे गायब व्हावेत, अशी ही बाजीगरी खेळी खेळली जाते. एम्स ट्रॉमा सेंटरच्या डॉक्टरांनी ऑन रेकॉर्ड सांगितलंय की साहिलच्या शरीरावर हाय स्पीड छर्यांच्या जखमा आहेत. तर दुसरीकडे इंदूरहून MBA केलेला इर्शाद, जो काही दिवसांपूर्वी एका कर्करोगग्रस्त मुलीचा जीव वाचवण्यासाठी रक्तदान करायला दिल्लीत आला होता, आज स्वतः रक्ताच्या थारोळ्यात लेडी होर्डिंग रुग्णालयात पडू नये. त्याच्या चेहऱ्यावर, गळ्यात आणि डोळ्यावर शेकडो छर्रे घुसलेत. एक छर्रा त्याच्या मुख्य रक्तवाहिनीजवळ असल्याने तो काढणं प्राणघातक ठरू शकतं. साहिलचा गुन्हा काय होता? पेपर लीक झाला म्हणून तो आपला हक्क मागायला रस्त्यावर उतरला होता. हातात तिरंगा घेऊन पुढे चालणाऱ्या तरुणाच्या डोळ्यासमोर क्षणात अंधार पसरला गेला. आज 12 तास रुग्णालयांची उंबरठे झिजवल्यानंतर साहिल रडत विचारतोय, डोळ्यांशिवाय मी कसली सरकारी परीक्षा देऊ? मला फक्त एक नोकरी हवी होती. गृह मंत्रालय आता अंतर्गत चौकशीचे आदेश देऊन हात वर करतंय. पण ज्या पॅलेट गनचा वापर अत्यंत आक्रमक परिस्थितीत आणि कमरेच्या खाली मारण्यासाठी राखीव ठेवला होता, ती थेट विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर चालवण्याची हिम्मत प्रशासनाने केलीच कशी? ही पॅलेट गन कोणती खेळण्यातली बंदूक नाहीये. एकाच फायरमध्ये 500 ते 600 लोखंडाचे आणि शिशाचे छर्रे शरीराची चाळण करतात आणि माणसाला आयुष्यभरासाठी अपंग करतात. काश्मीरपासून सुरू झालेला या पॅलेट गनचा भयंकर खेळ आता देशाच्या राजधानीत थेट विद्यार्थ्यांच्या दारात येऊन पोहोचलाय. सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असताना SPO नुसार अश्रुधूर वापरण्याचे नियम धाबेवर बसून थेट विद्यार्थ्यांच्या तोंडावर बंदुका रोखल्या जात आहेत. जर पेपर लीक आणि भ्रष्ट व्यवस्थेविरोधात आवाज उठवण्याची शिक्षा ही डोळे गमावणं असेल, तर आपण संवादाने चालणारी लोकशाही उरलेलोच नाहीयेत, तर लाठ्या आणि छर्ऱ्याने हाकली जाणारी एक गर्दी बनलोय. या व्हिडिओ तिथेच थांबूयात. धन्यवाद.